आमदार चंद्रकांत पाटील साहेब या ठिकाणी यांना अटक करून आणलेली आहे। आपण गेल्या दिवसापहिले पाहतो, मागील हप्त्यामध्ये मुक्ताईनगर इथे एक खूप मोठं आंदोलन झालं होतं, जलसमाधी असं आंदोलन। तिथं जो नवीन रस्त्याचं काम चालू आहे, एक ब्रिज तयार होतोय, त्यामध्ये जे लोकांची शेती गेली आहे, जे शेतकऱ्याची जागा गेलेली आहे, त्या जागेची एकदम कवडीमोल किंमत हे शासन त्यांना देत आहे। तर भाऊंनी त्यासाठी एक 8 दिवस पहिले खूप मोठं जलसमाधी आंदोलन केलं होतं। तेव्हा सांगितलं की हे काम इथं बंद होईल, जिथपर्यंत शेतकऱ्याला पैसे भेटत नाही तिथपर्यंत हे काम बंद होईल। पण आज अचानक सकाळी एकदम वापस कामगार लोक, ठेकेदार लोक आले, काम चालू केलं। म्हणून आज भाऊ तिथं स्वतः गेले असता काम बंद केलं। काम बंद करत असताना भाऊचे स्वतः राखेल म्हणून आत्मदानाचा इशारा दिला, राखेल घेतलं। पण पोलिसांनी पोलिसांची तरफशाही पाहायला अशी भेटली की स्वतः चंद्रकांत भाऊ पाटील आणि शेतकरी लोकांना यांना तिथून गाडीमध्ये टाकून आपण बघत झाली तर भुसाला घेऊन आले आणि आज त्याच्यावर गुन्हे दाखल करत आहे। आज शेतकऱ्यांचा नेता म्हणून चंद्रभाऊंची ओळख आहे। आज भाऊंनी कशाची पर्वा न करता शेतकऱ्यांना एक जमिनीचा चांगला भाव मिळावा यासाठी भाऊ धडपड करत आहे।